वेगवेगळ्या गुन्ह्यांतील दोघा फरारी आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांतील फरारी व पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांतील दोघा फरारी आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सान्विक हेल्थ कंपनीच्या संचालकाने नागरिकांना 4 महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून सुमारे 3,62 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 4 वर्षापासून फरार असलेला आरोपी प्रताप लक्ष्मण गोसावी, राज शिगाव, ता वाळवा याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यास पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या लक्ष्मीपुरी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा लक्ष्मीपुरी येथे बनावट सोने तारण ठेवून फसवणूक केल्याच्या प्रकरणातील 2 वर्षापासून फरार असलेला भूषण तानाजी धानवडे, राम मांढरे, ता करवीर यास मांढरे येथून अटक करण्यात आली. त्यास पुढील तपासासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार संदीप जाधव, समीर कांबळे, विशाल चौगुले, राजू कांबळे, युवराज पाटील, अमित सरजे व सतीश सूर्यवंशी यांनी केली. यंग वाइज न्यूज प्रतिनिधी लखन घांडेकर, कोल्हापूर.